नमस्कार गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान मुलांचे अन्नप्राशन का केले जाते किंवा त्याचे काय महत्त्व आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा जेव्हा बाळाला जेवण दिले जाते तेव्हा त्याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात, कारण तोपर्यंत त्याचे दात बाहेर आले आहेत. अशा स्थितीत तो हलके दाणे पचवण्यास सक्षम असतो. पहिल्यांदा जेव्हा बाळाला जेवण दिले जाते तेव्हा त्याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. हिंदू धर्मात अन्नप्राशन संस्काराला खूप महत्त्व आहे. अन्नप्राशन संस्कार 16 संस्कारांमध्ये 7व्या स्थानावर आहे. जन्मानंतर 6 महिने मूल फक्त आईच्या दुधावर अवलंबून असते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने आपण पहिल्यांदा बाळाला जेवण देतो, त्यामुळे आपण अन्नप्राशन हे करत असतो. बाळाच्या शारीरिक विकासासाठी अन्नप्राशन संस्कार केले जातात. अन्नप्राशन संस्काराचे महत्त्व, पद्धत आणि फायदे आपण जाणून घेणार आहोत. अन्नप्राशन संस्कार कधी करायचे असतात तर आपले जे बाळ आहे ते 6 महिन्याचे किंवा 7 महिन्याचे होईल तेव्हा आपण अन्नप्राशन संस्कार करतो. तेव्हा बाळाचे दात बाहेर आलेले असतात. अशा स्थितीत तो हलके दाणे पचवण्यास सक्षम झालेला असतो. अन्नप्राशन संस्काराचे महत्त्व, भगवद्गीतेनुसार अन्न केवळ शरीराचे पोषण करत नाही तर मन, बुद्धी, ऊर्जा आणि आत्मा यांचेही पोषण करते. अन्नाला सजीवांचे जीवन म्हटले आहे. शास्त्रानुसार शुद्ध आहाराने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात आणि शरीराच्या आरोग्यास वाढ होते. अन्नप्राशनद्वारे मुलाला शुद्ध, सात्विक आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त केले जाते, जेणेकरून त्याच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल. अन्नप्राशन संस्कारांची पद्धत. अन्नप्राशन संस्काराच्या शुभ मुहूर्तावर मुलाचे पालक त्यांच्या आवडत्या देवतांची पूजा करतात. त्यांना तांदळाची खीर अर्पण केली जाते आणि नंतर ही खीर चांदीच्या वाटी आणि चमच्याने मुलाला खायला दिली जाते. तांदळाची खीर हे देवतांचे अन्न मानले जाते. अन्नप्राशन हे खूप शुभ मानले जाते. ते लहान मुलांना 6व्या महिन्यात हे आपण करायलाच हवे. असंच तुमच्या बाळांबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.